एकदा काय झालं, काय झालं बरं एकदा अकबरच्या शेजारच्या गावाला एक राजा होता. सारखे लोक त्याला सांगायचे, अकबरच्या दरबारामध्ये किती हुशार लोक आहे, तुमच्या दरबारामध्ये कोणी नाही. अकबरच्याचकडे फक्त बिरबल आहे, तुमच्याकडे कोणी नाही. तो म्हणायचा, हे सारखं फारच झालं आहे. बिरबलचं कौतुक सारखं माझ्यासमोर लोक म्हणतात, तर बिरबलची एकदा चांगली जिरवलीच पाहिजे, त्याची चांगली फजिती केलीच पाहिजे बरं का. तो काय म्हणतो, एक माणसाला पाठवतो अकबरच्या दरबारात, त्याला म्हणतो की बिरबल साहेबांना आमच्या दरबारामध्ये आमंत्रण आहे, त्यांना पाठवून द्या आमच्याकडे बरं का. बिरबल म्हटलं, आता शेजारच्या राजाचं आमंत्रण आहे, नाही कसं म्हणायचं, म्हणून तो निघाला बरं का. दुसऱ्या वेळी सकाळी दरबार त्या राजाचा भरला, तेव्हा बिरबल तिकडे पोचला. दरबारात गेल्यावर बघतो काय, समोर 10 सिंहासन आहेत. त्या 10 सिंहासनावर 10 राजे बसलेले आहेत. सगळ्यांनी डोक्यावर मुकुट, सगळ्यांच्या दाढी मिशा सारख्या, सगळ्यांच्या गळ्यात मोत्याचे माळ, छान छान कपडे. आता या 10 राजांपैकी खरा राजा कसा ओळखायचा, कोण खरा राजा, कुणाला आपण जाऊन नमस्कार करायचा, प्रश्न होता ना बिरबल समोर. तो बिरबल 2 मिनटं थांबला बरं का. इकडे बघितलं, तिकडे बघितलं, ह्यांच्याकडे बघितलं, त्यांच्याकडे बघितलं. म्हटलं 2 मिनटांनी काय केलं त्यांनी, तिकडून डावीकडून 4थ्या सिंहासनावर जो बसला होता त्याच्यासमोर गेला आणि त्याला खाली वाकून नमस्कार केला. त्यावर तो राजा आश्चर्यचकित, अरे तुला कसं कळलं मी राजा आहे म्हणून, आम्ही सगळे सारखेच दिसतोय, सारखे कपडे घातलेत, सारखे सिंहासन आहेत, तर मी खरा राजा आहे तुला कसं कळलं. तो म्हणला, सोपं आहे. सोपं आहे, हो, कारण तुम्ही राजे आहात, त्यामुळे तुम्ही सरळ समोर बघत होता सगळ्या माझ्याकडे, पण तुमच्या डावीकडचे 3 जणं आणि तुमच्या उजवीकडचे 6 जणं हे मधून तुमच्याकडे बघत होते की तुम्ही काय करताय म्हणून, पण तुम्हाला कुणाकडे बघायची जरूर नव्हती, कारण तुम्ही तर मुख्य राजा, त्यामुळे तुम्ही सरळ बघत होता. तर मी बघितलं 2 मिनटं कोण कुठे बघताय, आणि बघितलं तर 9 लोक तुमच्याकडे बघतायत आणि तुम्ही मात्र सरळ बघताय, त्यामुळे मला कळलं की तुम्हीच राजा आहात. राजा म्हटला, वा 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 वा, मी फक्त इतकं ऐकलं होतं की तू खूप हुशार आहेस, पण तू खरंच खूप हुशार आहेस बिरबल, जवळ ये माझ्या. आणि त्याच्या गळ्यातल्या मोत्याचा हार त्यांनी बिरबलच्या गळ्यामध्ये घालून त्याचा सत्कार केला आणि त्याला परत त्याच्या गावाला पाठवून दिलं.